नमस्कार मित्रांनो, मनाच्या कथा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. झोपण्यापूर्वी या 7 चुका करू नका. माता लक्ष्मी रागावते आणि नाराज पण होते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही जर दिवसभर खूप मेहनत करता, सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करता, पैसा कमवता, कुटुंबासाठी झटता, पण तरीही महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही का? घरात पैसा येतो पण टिकत नाही. कधी अचानक मोठा खर्च येतो, कधी एखादी व्यक्ती आजारी पडते, कधी कामे शेवटच्या क्षणी बिघडतात आणि मग मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी इतकी मेहनत करतो तरी पण घरात बरकत का राहत नाही? मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये चमत्कार असतो असे नाही. अनेक वेळा आपल्या रोजच्या सवयी, आपले विचार आणि आपली जीवनशैली यांचाही आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. भारतीय परंपरेत आणि धार्मिक मान्यतेमध्ये अशा काही सवयी सांगितल्या आहेत ज्या रात्री झोपण्यापूर्वी टाळाव्यात असे मानले जाते. या सवयीचा संबंध केवळ पैशाशी नाही, तर घरातील शांतता, सकारात्मक वातावरण, मानसिक समाधान आणि शिस्तीशी जोडलेला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत. या चुकांमध्ये अनेक जण नकळत दररोज करतातच आणि शेवटी आपण असा सोपा उपाय जाणून घेणार आहोत जो भक्त श्रद्धेने करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही स्वामी समर्थाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या एका नामस्मरणाने इतर भक्तांची प्रेरणा मिळेल. पहिली चूक आहे रात्री स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणे. भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघराला केवळ जेवण बनवण्याची जागा मानली जात नाही, ते अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो, स्वच्छता राखली जाते आणि प्रेमाने भोजन तयार केले जाते, त्या घरात समाधान आणि आनंद वाढतो अशी श्रद्धा आहे. पण आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेकदा रात्री उष्टे भांडे तसेच राहतात, गॅस घाण राहतो, ओटा स्वच्छ केला जात नाही, किचनमध्ये भांड्याचा ढीग साचलेला असतो. काही लोक म्हणतात उद्या सकाळी करू, पण पारंपरिक मान्यतेनुसार रात्रीचीही अस्वच्छता टाळावी असे सांगितले जाते. कारण सकाळची सुरुवात स्वच्छ वातावरणातून झाली की मनही प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न झाले योग्य निर्णय घेण्यास मदत करते. अनेक ज्येष्ठ लोक सांगतात, झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे काढा, ओटा स्वच्छ पुसा, भांडी शक्य असल्यास धुवा, स्वयंपाकघर नीटनेटके ठेवा. यामुळे घरात शिस्त निर्माण होते आणि घरातील प्रत्येक सदस्यालाही सकारात्मकता भावना मिळते. लक्षात ठेवा, स्वच्छता ही केवळ धार्मिक गोष्ट नाही, तर ती आरोग्य, शिस्त आणि आनंदी जीवनाचीही गुरुकिल्ली आहे. म्हणून आजपासून झोपण्यापूर्वी एकदा आपल्या स्वयंपाकघराकडे नक्की पहा. फक्त 5 मिनिटात हा बदल तुमच्या दैनंदिन जीवनात मोठा फरक घडू शकतो. भाग 2, दुसरी आणि तिसरी चूक. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या पहिल्या भागात रात्री स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवण्याबद्दल जाणून घेतले. आता जाणून घेऊया दुसरी चूक, जी अनेक लोक नकळत दररोज करत असतात. दुसरी चूक, देवाकडे दुर्लक्ष करणे. प्रत्येक घरात देवघर आहे हे श्रद्धेचे, विश्वासाचे आणि सकारात्मकतेचे स्थान मानले जाते. दिवसभर कितीही कामे असली तरी अनेक लोक सकाळी किंवा संध्याकाळी देवाचे दर्शन घेतात. पण अनेकदा असे होते की देवघरात सुकलेली फुले तशीच पडलेली असते, दिव्याची काजळी साफ केलेली नसते, अगरबत्तीची राख साचलेली असते, पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असते. पारंपरिक श्रद्धेनुसार देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवणे शुभ मानले जाते. यामागे एक सुंदर विचार आहे. जेव्हा आपण देवघर स्वच्छ करतो तेव्हा फक्त जागा स्वच्छ होत नाही, तर आपले मनही शांत होते. 2 मिनिटे देवासमोर बसल्याने मनातील ताण कमी होतो, दिवसभराचा थकवा हलका वाटतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन ऊर्जा मिळते. देवाला मोठे नैवेद्य किंवा महागडी पूजा अवश्य नसते. भावना, श्रद्धा आणि स्वच्छ मन हेच सर्वात मोठे पूजन आहे. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी देवघराकडे एकदा प्रेमाने पहा. जर फुले सुकली असतील तर काढा, पूजेचे साहित्य नीटनेटके ठेवा आणि फक्त 1 मिनिट डोळे मिटून प्रार्थना करा. हे स्वामी, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम ठेव. अशी मनापासून केलेली प्रार्थना मनाला श्रेय देते. तिसरी चूक, राग, भांडण, कटू शब्द बोलणे. झोपणे ही चूक सर्वात धोकादायक मानली जाते, कारण ती पैशापेक्षा जास्त
नातेसंबंध खराब करते. कितीही मोठे घर असो, कितीही पैसा असो, तर जर त्या घरात रोज भांडणे होत असतील तर त्या घरातील आनंद हळूहळू कमी होतो. अनेक लोक रात्री रागाच्या भरात बोलतात, कटू शब्द वापरतात आणि नंतर त्यांचा राग झोपून जातात. पण शब्द परत घेता येत नाही. एका कठोर वाक्यामुळे माणसाचे मन अनेक दिवस दुखावले जाऊ शकते. भारतीय संस्कृतीत असे सांगितले जाते, सूर्य मावळण्यापूर्वी किंवा निदान झोपण्यापूर्वी मनातील राग कमी करण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ असा की प्रत्येक वेळी आपणच माघार घ्यावी असा नाही, पण संवाद प्रेमाने करण्याचा प्रयत्न जरूर करावा. कारण शांत घरातच आनंद टिकतो. लहान मुलांवरही घरातील वातावरण खोल परिणाम होतो. घरात प्रेम असेल तर मुलांमध्ये चांगले संस्कार वाढतात, ज्येष्ठांचा आदर वाढतो आणि घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहते. म्हणून आजपासून हा एक छोटासा नियम करा. झोपण्यापूर्वी कोणावरही राग धरून झोपू नका. शक्य असल्यास माफ करा किंवा ठीक आहे, उद्या शांतपणे बोलू एवढे वाक्य बोला. विश्वास ठेवा, हे छोटे शब्द मोठी नाती वाचवतात आणि ज्या घरात प्रेम, आदर आणि आपुलकी असते ना, ते घर खऱ्या अर्थाने समृद्ध बनते. मित्रांनो, आता पुढील भागात आपण 4थी आणि 5वी चूक जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. आजपर्यंत आपण 3 महत्त्वाच्या चुका जाणून घेतल्या. आता आपण अशा 2 सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या अनेक लोक रोज करतात, पण त्या त्यांच्या मन शांतीवर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकतात. 4थी चूक, पैशाचा अनादर करणे. आपण सर्वजण पैसा कमावण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो, पण कधी तुम्ही लक्ष दिले आहे का, ज्या गोष्टीसाठी आपण इतकी मेहनत करतो त्याच पैशाचा आपण किती आदर करतो? अनेक लोक घरी आल्यावर खिशातील नोटा टेबलावर, बेडवर आणि कुठेही फेकून देतात. पर्स अस्ताव्यस्त असते, जुनी बिले, पावत्या, कागद आणि नोटा सगळे एकत्र भरलेले असतात. पारंपरिक मान्यतेनुसार पैसा केवळ कागद नसून समृद्धीचे प्रतीक मानला जातो, म्हणून त्याचा आदर करणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असा पैशाची पूजा करणे नाही, तर त्याचा जबाबदारीने वापर करणे. जितके आवश्यक आहे तितकाच खर्च करणे, अनावश्यक खरेदी टाळणे आणि थोडेफार बचत करण्याची सवय लावणे. लक्ष्मी तिथेच टिकते जिथे मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजन असते, अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. आजपासून एक छोटा नियम करा. पर्स नेहमी स्वच्छ ठेवा, नोटा नीट घडी करून ठेवा आणि खर्च करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, ही वस्तू खरोखर गरजेची आहे का? हा प्रश्न तुमचे अनेक अनावश्यक खर्च वाचवू शकतो. 5वी चूक, झोपण्यापूर्वी नकारात्मक विचार करणे. रात्र ही आपल्या शरीराला विश्रांती देण्याची वेळ असते, पण अनेक लोक या वेळेत चिंता, भीती आणि काळजी यांमध्ये अडकून राहतात. कोणीतरी काय बोलले, उद्या काय होईल, पैसे पुरतील का, काम होईल का, असे अनेक विचार माणसाच्या मनात सतत फिरत राहतात. आजकाल तर ते अनेक झोपण्यापूर्वी मोबाईलवर तासनतास नकारात्मक बातम्या, भांडणाचे व्हिडिओ किंवा वादग्रस्त गोष्टी पाहत राहतात. यामुळे मन अधिक अस्वस्थ होते, झोप नीट लागत नाही, सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो. आपण झोपण्यापूर्वी जसे विचार करतो तसाच प्रभाव आपल्या मनावरही पडत असतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी नक्की काढा. मोबाईल बाजूला ठेवा आणि 10 मिनिटे डोळे मिटा. हळूहळू श्वास घ्या आणि मनात श्रद्धेने 21 वेळा जप करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामस्मरणामुळे अनेक भक्तांना मानसिक शांतता आणि सकारात्मकतेचे अनुभव येतो असे सांगितले जाते. त्यानंतर देवाचे आभार माना. आजचा दिवस सुखरूप पार पडला यासाठी धन्यवाद. ही छोटीशी सवय मनात समाधान निर्माण करते. कृतज्ञता माणसाला अधिक सकारात्मक बनवते. छोटासा संदेश आहे मित्रांनो, पैसा, यश आणि सुख ही फक्त बाहेर मिळणारी गोष्ट नाही, ती आपल्या विचारांमध्ये, सवयीमध्ये आणि वागण्यातही असते. चांगल्या सवयी स्वीकारल्या तर जीवनात हळूहळू सकारात्मक बदल नक्की जाणू शकतो.
पुढील भागात आपण 6वी आणि 7वी चूक तसेच शेवटी एक सोपा पारंपरिक उपाय प्रभावशाली समारोप जाणून घेणार आहोत. सवयी आणि नाती मानसिक शांततेशी संबंधित आहे. 6वी आणि 7वी चूक. श्री स्वामी समर्थ. आत्तापर्यंत आपण 5 महत्त्वाच्या चुका जाणून घेतल्या आहेत. आता आपण जाणून घेऊया शेवटच्या 2 चुका. या 2 सवयी दिसायला साध्या असल्या तरी अनेक धार्मिक परंपरेमध्ये त्यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. कृतज्ञता न करता झोपणे. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला काही ना काही कमी असल्याचं वाटत असते. कोणाला पैशाची चिंता, कोणाला तर नोकरीची चिंता, कोणाला आरोग्याची चिंता, तर कोणाला मुलाबाळांची भविष्याची चिंता. या चिंता स्वाभाविक आहेत, पण अनेक वेळा आपण देवाने दिलेल्या आशीर्वादाकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्याकडे घर आहे, कुटुंब आहे, 2 वेळचे अन्न आहे, श्वास घेण्यासाठी निरोगी शरीर आहे. ही देखील मोठी देणगी आहे. ज्याच्या मनात कृतज्ञता असते त्याच्या मनात समाधान निर्माण होते आणि समाधानी मन योग्य निर्णय घेऊ शकते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे शांत बसा आणि मनातले मनात म्हणा, ये स्वामी, आजचा दिवस खूपच सुखरूप पार पडला. जे काही दिले त्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. विश्वास ठेवा, ही छोटीशी सवय मन हलके करते, ताण कमी करते आणि नवीन दिवसाची सुरुवात आशेने करण्याची ताकद देते. 7वी चूक. नामस्मरणाशिवाय दिवस संपवणे. जीवनात कितीही कामे असली, कितीही व्यस्त दिनक्रम असला तरी दिवसातील 2 मिनिटे देवासाठी काढणे कठीण नसते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की झोपण्यापूर्वी श्रद्धेने केलेले नामस्मरण मन शांत करते, भीती कमी करते आणि आत्मविश्वास वाढवते. तुम्हाला मोठा जप करण्याची गरज नाही. फक्त श्रद्धेने 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, माझ्या कुटुंबावर कृपा करा. इतकी साधी प्रार्थना ही मनाला सकारात्मकता ऊर्जा देऊ शकते. एक सोपा पारंपरिक उपाय आता जाणून घेऊया. हा उपाय अनेक भक्त श्रद्धेने करतात. रोज शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी देवघर स्वच्छ करा. एक छोटा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. पूर्ण सुरक्षितेची काळजी घेऊन स्वामी समर्थाचे स्मरण करा आणि मनात आपल्या कुटुंबाचे सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. यानंतर ग्लास स्वच्छ पाणी देवासमोर ठेवा. सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करा किंवा योग्य प्रकारे वापरा. ही कृती श्रद्धेने, सकारात्मक भावनेने केली जाते. लक्षात ठेवा, कोणताही उपाय श्रद्धेपेक्षा मोठा नसतो. फक्त उपाय करून सर्व काही बदलेल अशी अपेक्षा न ठेवता मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगल्या सवयी तितक्याच आवश्यक आहे. आजच्या 7 चुका पुन्हा एकदा. स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणे, देवघराकडे दुर्लक्ष करणे, राग आणि कटकट शब्द मनातून ठेवून झोपणे, पैशाचा अनादर करणे, नकारात्मक विचार घेऊन झोपणे, कृतज्ञता व्यक्त न करणे, नामस्मरणाशिवाय दिवस संपणे. प्रभावी समारोपण. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि जीवन बदलण्यासाठी नेहमी मोठे चमत्कारिक घडावे लागतात असे नाही. कधीकधी छोट्या सवयी, छोटे बदल आणि श्रद्धेने केलेली छोटी छोटी प्रार्थना मनात मोठा सकारात्मक बदल घडून आणू शकते. म्हणून आजपासून या 7 सवयी अंगीकाराचा प्रयत्न करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच भक्तिमय, प्रेरणादायी आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी दररोज तुमच्यासाठी श्रद्धा, संस्कार, सकारात्मक विचारांनी भरलेला व्हिडिओ घेऊन येत असतो. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा.